सत्याचा वेध घेणारं आपलं हक्काचं चॅनल। परभणीमधील आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे। आंबेडकरी अनुयायांकडून महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे। न्यायालयीन कोठडीमध्ये असताना सोमनाथ सूर्यवंशींना हृदयविकाराचा झटका आला। त्यांना रुग्णालयामध्ये नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे। मात्र हा दावा फेटाळत रिपब्लिकन पार्टीने आंदोलन सुरू केले आहे। परंड्यातही सोमवारी रिपब्लिकन पार्टीचे प्रदेश सचिव संजय कुमार बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले। यावेळी रिपाई प्रदेश चिटणीस संजय कुमार बनसोडे यांच्या नेतृत्वात तहसीलदार यांना निवेदन देऊन या मृत्यू प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। आणि त्या मोर्चावर पोलिसांनी बेछूटपणे लाठीमार करून आमचा एक दलित कार्यकर्ता विद्यार्थी होता, LLBचं शिक्षण घेत होता, त्याला मारहाण केली आणि त्याला लकापती घातल्याच्या नंतर त्याचा मृत्यू झाला। म्हणून त्या पोलिसांनी मारहाण करून त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरले, त्यांच्यावर 302 चा गुन्हा दाखल व्हावा, त्यांची CID मार्फत चौकशी करून त्यांना खात्यातून निलंबित करण्यात यावा, सस्पेंड करण्यात यावा आणि मैताच्या नातेवाईकाला त्याचं पुनर्वसन करण्यासाठी त्याला 25 लाख रुपये शासनाने मदत द्यायची अशी आम्ही या ठिकाणी विनंती करतो। विनंतीच्या स्वरूपात आपल्याकडे निवेदन देतोय, त्या निवेदनाचा स्वीकार करून वरिष्ठांकडे पाठवावा। याच पार्श्वभूमीवर आमच्याशी बोलताना रिपाईचे प्रदेश चिटणीस संजय कुमार बनसोडे यांनी राज्य शासनाकडे काही मागण्या केलेल्या आहेत। पाहुयात काय म्हणाले ते। 10 डिसेंबर रोजी परभणी या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान शिल्पाची मोडतोड केली माती फिरू सैतानाने, त्याचा निषेध म्हणून परभणी जिल्ह्यातील सर्व भीमसैनिकांनी आंबेडकर प्रेमींनी जो निषेध मोर्चा काढला होता, त्या मोर्चाला गालबोट लागल असं स्थानिकच्या पोलिसांनी कुणाच्या तरी आदेशाने लाठीचार्ज केला आणि कोम्बिंग ऑपरेशन केलं आणि त्याच्यात दुर्दैवी आमचा एक कार्यकर्ता बौद्ध समाजाचा जो LLBचं शिक्षण घेतोय अशाला कोम्बिंग ऑपरेशन करून मारहाण केली आणि मारहाण करून त्याला लकापती घातलं आणि त्या लकापती त्याचा मृत्यू झालेला आहे। म्हणून आम्ही त्या ठिकाणच्या पोलिसाचा जाहीर निषेध करत असून त्या पोलिसावर 302 चा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि 302 चा गुन्हा दाखल करून त्यांची CID मार्फत चौकशी करून त्यांना नोकरीतून बडतर्फ करावे अशी आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं त्या घटनेचा जाहीर निषेध करत असून आम्ही त्यांना लवकरात लवकर कठोर शासन व्हावं अशी या ठिकाणी आम्ही मागणी करत आहोत।